नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा घेणार आहे ग्रामसेवक भरती व कृषी तांत्रिक यांचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला या भरतीत नक्की पाहायला मिळतील। आणि मित्रांनो, आपण हा पेपर सेट असा काढलेला आहे जे प्रश्न भरतीमध्ये पुन्हा आलेले आहे, जेणेकरून याचे येण्याचे चान्स खूप जास्त आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, रिकामी जागा हे जैविक खत वस्तुतः सहजीवी असते। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, राइझोबियम। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची प्रमुख उपनदी आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, पूर्णा। प्रश्न क्रमांक 3, मातीमध्ये चिकन कणांचा आकार हा किती लहान असतो? ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 0.002 मिमी। प्रश्न क्रमांक 4, खेत्री येथील तांब्याची खाण रिकामी जागा या राज्यात आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, राजस्थान। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते खत नत्रयुक्त खत आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, युरिया। प्रश्न क्रमांक 6, लोकसभा व विधानसभाची मुदत कोणत्या घटना दुरुस्तीने 5 वर्षे करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, 44वी। प्रश्न क्रमांक 7, बटाट्याच्या रोपातील काप म्हणजे रिकामी जागाचे विकसित रूप आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, मोठ्या आकाराचे भूमिगत खोड। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या झाडांचा आकार छत्रीसारखा असतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, वर्षावृक्ष। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, नागपूर। प्रश्न क्रमांक 10, त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीची शिफारस कोणत्या समितीने केली? ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, बलवंतराय मेहता। प्रश्न क्रमांक 11, ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 7 ते 17। प्रश्न क्रमांक 12, फवारा सिंचन पद्धतीमध्ये किती टक्के पाण्याची बचत होते? ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 30 ते 40%। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील जमिनीत रिकामी जागाचे प्रमाण भरपूर आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, पालाश। प्रश्न क्रमांक 14, पेरूची अभिवृद्धी कशाने करतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, दाब कलम। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील कडधान्य पिकांपैकी रिकामी जागा या पिकाचे उत्पादन सर्वाधिक जास्त आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, तूर। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस रिकामी जागा या समितीने केली। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, वसंतराव नाईक। प्रश्न क्रमांक 17, मिरचीच्या या जातीला फळे आणि मिरची उलटी लागतात। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, पंत C1। प्रश्न क्रमांक 18, सत्यमेव जयते हे वाक्य कुठून घेण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, उपनिषद। आणि मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न येण्याचे चान्स खूप जास्त आहे। प्रश्न क्रमांक 19, भारतात सहकार चळवळीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, 1904। प्रश्न क्रमांक 20, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तालुका स्तरावर राबवण्याची यंत्रणा कोणती? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, पंचायत समिती कार्यालय। प्रश्न क्रमांक 21, भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत लोकशाहीचे प्रशिक्षण जनतेला मिळावे असा विचार प्रथम कोणी मांडला? हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, लॉर्ड रिपन। प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी मातीचा भौतिक गुणधर्म कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, पोत। प्रश्न क्रमांक 23, पिकांच्या किमती ठरवण्यासाठी कृषी मूल्य आयोगाची स्थापना केव्हा झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 1965। प्रश्न क्रमांक 24, रस गुणवत्ता आणि आडवे पाडण्यास प्रतिकारक क्षमतेने व रिकामी जागा मूलद्रव्याने समृद्ध असलेली माती उपयुक्त ठरते।
या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी स्फुरद आणि कॅल्शियम. आता हे उत्तर मिळून हा प्रश्न तुम्ही पुन्हा एकदा वाचा म्हणजे तुम्हाला ते नीट कळेल. प्रश्न क्रमांक 25. नैसर्गिक रबराच्या देशांतर्गत उत्पादनात कोणत्या राज्याचा हिस्सा सर्वाधिक आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी केरळ. प्रश्न क्रमांक 26. गहू तूर पिकात जर फक्त एका सिंचनाची सुविधा असेल तर रिकामी जागा या संवेदनशील अवस्थेत पाणी देणे योग्य राहील. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी मुकुटायन अवस्था. प्रश्न क्रमांक 27. युरियाच्या जलीय अपघटनातून तयार झालेले पहिले अस्थिर संयुग असते. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए अमोनियम कार्बोमेट. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने 2014ला कृषी परिषद कोणत्या शहरात आयोजित केली? ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी नागपूर. मित्रांनो, इथे फक्त वर्ष बदलून तुम्हाला प्रश्नसुद्धा येऊ शकतो, तर याच्यावर थोडं लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 29. परभणी क्रांती हे कशाचे वाहन आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए भेंडी. प्रश्न क्रमांक 30. ज्वारी पिकाच्या कवळ्या पानांमध्ये रिकामी जागा हे हानिकारक ॲसिड असते. आता मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल, जेणेकरून तुमचासुद्धा अभ्यास होईल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल त्याला नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.